धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात शहरवासियांच्या हक्काचे धरण बांधण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यात किकवी धरण महापालिकेने प्रस्तावित केले आहे। या किकवी धरणासंदर्भामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली आहे अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्यात यावा, प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी द्यावी, तसेच सर्व गावांना समान पद्धतीने मोबदला मिळावा आणि सर्व रस्ते, पूल तसेच भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांना जवळ जागा उपलब्धतेनुसार मिळावी, घरांचे पुनर्वसन व्हावे। त्याचप्रमाणे या शेतकऱ्यांच्या अडीअडचणी लवकरात लवकर सोडवण्यात याव्यात। या शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर तसेच किकवी धरण प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष संपतनाना सकाळे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर सोडवाव्यात, त्याचप्रमाणे त्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्यात यावा अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे केली असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या विषयाची तात्काळ दखल घेतली असून कॅबिनेट बैठकीत हा विषय तात्काळ घेऊन शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत, त्र्यंबकेश्वर।